हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 5, ओवी क्रमांक 13. जे ब्रह्मादिकांचे माहेर, अनंत सुखाचे भांडार, जेणे हा दुर्गम संसार सुखरूप होये. मागील ओवी क्रमांक 12 मध्ये सांगितल्याप्रमाणे गुणातीत भावातीत अवस्थेत मुक्तीची यात्रा सुखनैव सुरू असते. म्हणजेच वाटेत विघ्ने येत नाहीत आणि जरी आली तरी ती विघ्ने ठरत नाहीत. तो एक जीवनाचा भाग होतो आणि त्यामधून सहजच पुढील मार्ग आक्रमिला जातो. यालाच येथे श्री समर्थांनी जेणे हा दुर्गम संसार सुखरूप होय असे म्हटले आहे. त्यालाच येथे श्री समर्थांनी माहेर असे म्हटले आहे. ब्रह्मादिक याचा अर्थ येथून उत्पत्ती ब्रह्मा, स्थिती विष्णू, लय महेश ही आत्मारामाची कार्ये नियंत्रित केली जातात. यथाकाळी विश्वाला लय झाला तर तो येथेच आरंभ झालेल्या मूलभूत स्थानी आत्मारामात होतो. माहेराला आपण आईबाबांचे घर असे म्हणतो. हेच योगधाम म्हणजे आपले मातुल असते. येथे विश्वजननी असते, आत्माराम असतो. येथूनच आपण विश्वलीला अवलोकन करण्यासाठी विश्वयात्रेला आरंभ केलेला असतो आणि त्यासाठी विश्वात सासरी दाखल होतो. सासरहून माहेरी आल्यावर आईबाबांकडून माहेरवाशिणींचे लाड केले जातात. ते अनंत सुखाचे भांडार असते. त्या योगे महासौख्य मिळते. येथे महासौख्य याचा अर्थ येथे कैवल्य आनंद असतो. याचा सुपरिणाम म्हणून काय होते ते पुढील ओवीत सांगितले आहे. ओवी क्रमांक 14. ऐसे जयास ज्ञान झाले, तयाचे बंधन तुटले, येरा नसो नीच जडले, सदृढ अविवेके. श्री समर्थ सांगतात की अशा प्रकारे ज्याला माहेराचे, विश्वजननीचे, आत्मारामाचे ज्ञान झाले त्याला आता संसाराचे बंधन राहत नाही. बंधन तुटते याचा अर्थ तो संसार सोडून पळून जात नाही. तो संसार करतो, परंतु तो श्री समर्थांना अपेक्षित असा नेटका असतो. अशाने विवाह केला असल्यास योगिक आचरणाने स्वधर्माने प्राप्त स्वकर्मयोगे देहधर्म सांभाळला जातो. अशाला कुटुंबियांकडून साथ मिळाली तर संपूर्ण कुटुंबियांचे भले होते. तसे नसल्यास अशा कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतः आत्मचिंतनात रममाण असतो. त्याला सिद्धी प्राप्त होतात आणि त्यायोगे त्यात कुटुंबीय सहभागी असल्यास त्यांच्यासह सर्वांची आत्मोन्नती होते. यथाकाळी यांना सायुज्य मुक्ती प्राप्त होते. तथापि विवाह केला नसल्यास अशाची आत्मयात्रा झपाट्याने पुढे जात असते. समाज हाच त्याचा संसार असतो. अशाला सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्या योगक्षेमाची काळजी स्वतः आत्माराम घेतो. अशाकडून आत्मारामाचे कार्य सुरू असते. याच देही सायुज्यमुक्त म्हणून जीवन अमृतमय होते. तथापि असे नसते. तेथे काय होते तेही श्री समर्थ येथे सांगत आहेत. ज्याला विवेक नसतो तो या संसारात, भौतिकात, भवसागरात जन्म मृत्यू अशा गटांगळ्या खात सुखदुःख, पापपुण्य, स्वर्ग नरक अशा फेऱ्या घेत राहतो. श्री समर्थ सांगतात की अशाचा अविवेक सुदृढ असतो. त्याला या भौतिकाची कोणी सत्य जाण करू दिल्यास तो त्या असे देणाऱ्यालाच वेड्यात काढतो. देहसौख्य, मादक द्रव्यांचे सेवन, जुगाराचा कैफ, अन्न वस्त्र निवारा यांचा यथेच्छ उपभोग या सर्वांमधील विविधता आणि वैचित्र्य इत्यादी आयुष्य जगण्याचे लक्षण आहे असे तो ठाम प्रतिपादन करतो.
येथे हे जे भौतिक वस्तुजगत निर्माण होत असते ते कशासाठी आणि कोणासाठी असा प्रश्न विचारून तो स्वतःच त्याचे उत्तर देतो की हे सर्व मिळवण्याची ताकद, इतरांना गुलाम करून त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची कुवत, हे सर्व पचवण्याची क्षमता आणि हिंमत ज्याच्यात आहे त्यांच्यासाठीच हे सर्व येथे आहे. हे नपुसंग हे नपुंसकाचे, बावळटांचे, मूर्खांचे, येरा गवाळ्यांचे, दूधखुळ्यांचे, दुर्बलांचे काम नाही. यासाठी धाडस लागते. अशाला जर विचारले की असे जर आहे तर यापासून दुःख, कष्ट, त्रास, पीडा, हाल का होतात? अशांच्या आयुष्यात भांडण, तंटा, कलह, वादविवाद, मारामाऱ्या, चोऱ्या, दरोडे, खून इत्यादी का असतात? जवळ अनेक वस्तू जगत असूनही असे सदा आणखी आणखी करत भरकटत का असतात? असे लोक लांडी लबाडी, लुबाडणूक, असत्याचरण, फसवणूक, अव्यवहार, व्याभिचार का करतात? असे लोक कायम शाश्वत केवळ आनंदात का नसतात? अशांच्या मागे असुरक्षितता, काळजी, रोगराई इत्यादी का असते? त्याच्याकडे याचे समर्पक उत्तर नसते. तो महाभाग वेळ मारून नेणारे थातूरमातूर उत्तर देतो की हा आयुष्याचा एक भाग आहे. यातच मौज, मजा, धाडस, स्पर्धा, आव्हान, हुकूमत इत्यादी आहे. ते तुम्हा बुळचटांना नाही कळायचे. हरिओम.